ती एक शापित स्त्री भाग पहिला. सुबोधराव दिवाणखान्यात वर्तमानपत्र वाचत बसले होते. सकाळपासून किती वेळ त्याने वाचन केले असेल हे त्यांनाही माहिती नसेल. एक चाळ वेळ जाण्याचे साधन म्हणून वर्तमानपत्र हातात घेणे, एक नजर त्यावर टाकणे आणि लगेच बाजूला ठेवणे असे त्यांचे सातत्याने चालू असे. तितक्यात त्यांचे लक्ष शेजारच्या टेबलावर ठेवलेल्या एका कागदाकडे गेले. कदाचित सुबोधरावांचे लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी त्या कागदाने फडफडणे जोरात सुरू केली असावे. त्यांनी तो कागद उचलला. घडी उकलत असताना त्यांचे लक्ष आतील अक्षरावर गेले आणि ते स्वतः पुटपुटले. माधवीचे अक्षर दिसतंय. तिने चिठ्ठी का लिहिली असावी? घडी पूर्ण उलकून होताच त्यांनी मजकुरास सुरुवात केली. श्री सुबोधराव. पत्रातील तसा मायना पाहून सुबोध दचकले. पुन्हा त्यांनी एक धावती नजर पत्रावर टाकली. अक्षर तर नक्कीच त्यांच्या सुनेचेच होते, तेही माधवीचेच होते. मग मायना तसा का? त्यांनी पत्र पुढे वाचायला सुरुवात केली. दचकू नका. तुम्हाला आयुष्यातील पहिलं आणि कदाचित शेवटचे पत्र लिहायला घेतलं आणि मायना लिहिताना हात क्षणभर थरथरले. तुम्हाला काय लिहू आणि कसं लिहू असं झालं. प्रत्यक्ष नावाने लिहिले म्हणून गोंधळलात असाल, परंतु त्याला इलाज नाही. कारण ज्या एका टिकलीमुळे आपलं नातं निर्माण झालं होतं, त्या टिकलीचा धनी तुमचा मुलगा आपल्यापासून दुरावला. काळाने त्याला आपल्यापासून दूर नेले, हिरावले. अर्थात टिकलीचा धनी अशोक असतानाही एक धर्म म्हणून आपण सारे एका छताखाली राहत होतो. ज्या ज्या सुखासाठी लग्न संस्था अस्तित्वात आहे, ते सुख मला अशोककडून कधीच मिळालं नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. अशोक गेला आणि केवळ त्याच्यामुळे जी नाती निर्माण झाली होती, ती नाती तोडण्याचा, त्या सामाजिक बंधनातून मुक्त होण्याचा मी निश्चय घेतला. असे करायलाही अशोकच कारणीभूत आहे. कारण त्याची शेवटची इच्छा होती की मी त्याच्या पत्नीने त्याच्या मित्राशी पियुषशी लग्न करावे. पियुष हा तुमच्यासाठी अनोळखी नाही. तोही माझ्यासारखाच दोन समदुःखी एकत्र येत आहोत. अशोक जिवंत असताना त्याच्याच इच्छेने आणि साक्षीने पियुष आणि माझे संबंध प्रस्थापित झाले. जे सुख मला अशोककडून कधीच मिळाले नाही, ते सुख मला त्याच्याच पुढाकारातून घ्यावे लागले. यापेक्षा अधिक शोकांतिका काय असू शकेल? अनेक स्त्रिया पतीचे आयुष्य वाढावं म्हणून नवसायास करतात. मी मात्र अशोकला मरण यावं, माझं सौभाग्य पुसलं जावं म्हणून सकाळ संध्याकाळ देवाला प्रार्थना करीत असे. चिरकाल सौभाग्य टिकावं म्हणून मी वडाला कधीच प्रदक्षिणा घातल्या नाहीत. माझ्यासारखी स्त्री विराडाच, परंतु मला तसं का वागावं लागलं हेही तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे. पण काय करू? मुलगा होता तो तुमचा. नाहीतरी तुमच्या घराण्याला शापच आहे की घराण्यातील स्त्री पतीच्या मित्राच्या मिठीतच जाते. कुणी नवऱ्याशी विश्वासघात करून, तर कुणी नवऱ्याच्या साक्षीने तसलं कृत्य करते. तुमच्या घराण्यातील मुलीही त्याच वळणाच्या. जिचं माझ्या नंदेने तुमच्या मुलीने आंतरजातीय विवाह केला, तिथे मी वेगळे असे करीत नाही. तुमच्या घरासाठी शाप ठरत असला तरी माझ्यासाठी तो वरदान ठरतोय. तसे पाहिलं तर मी कुणाचा विश्वासघात करीत नाही. उलट अशोकला जे समाधान, जे सुख जिवंत असताना मिळालं नाही, तेच मी त्याला मरणोत्तर बहाल करते. कारण पत्नीचे जे सुख समाधान असते, तेच सुख समाधान पतीचेही असते. माझ्या वागण्याने तुम्हाला आणि सुहासिनबाईंना त्रास होईल, मनस्ताप होईल याची मला जाणीव आहे. परंतु त्या घरात राहून पियुषशी संबंध ठेवणे मला आवडणार नाही. अशोक होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हा त्याला ते संबंध हवे होते. परंतु त्याच्या पश्चात त्याच्याच पलंगावर त्याच्या मित्राशी ठेवलेले संबंध
तुम्हाला कितपत मान्य होतील आणि तेही तुमच्या अनुपस्थितीत. जाऊ द्या, झालं ते झालं, चांगलंच झालं असे मी म्हणेन. माफी मागण्यासारखा गुन्हा मी केलाच नाही. पतीला दिलेला शब्द मी पाळते म्हणजे एक प्रकारचे कर्तव्यच करते आहे, होय ना? तुमची नसलेली सून माधवी. पत्राच्या खाली असे तिने लिहिले होते. थरथरत्या हाताने पत्राची गडी करून सुबोधने ते पत्र पुन्हा टेबलावर ठेवलं आणि त्या टेबलाच्या वरच्या बाजूला असलेल्या अशोकच्या फोटोकडे त्यांचे लक्ष गेले. त्याच वेळी त्या फोटोवरील असलेलं गुलाबाचं फूल खाली पडलं. सकाळीच ते फूल टवटवीत गुलाबाचं फूल सुबोधरावांनी थरथरत्या हाताने भरल्या डोळ्यांनी अशोकच्या फोटोला अर्पण केले होते. त्याच दिवशी अशोकच्या मृत्यूला बरोबर 1 महिना झाला होता. फोटोकडे पाहत सुबोध पुटपुटले, हे काय झालं रे? तुला जाऊन महिनाही झाला नाही, तो तुझ्या पत्नीने दुसरा गरोबा केला. अशोक, तिने म्हणे तुझी इच्छा पूर्ण केली आहे, म्हणून तर तू फूल खाली टाकून संमती दर्शवली नाही ना? तिच्या निर्णयाला पाठिंबा तर दिला नाही ना? ठीक आहे बाळा. अशोक, उतरता वयात तू सोडून गेलास आणि हे सर्व घडू लागले. त्याच वेळी घराण्याला कलंक लावणाऱ्या या घटनेला तूच प्रोत्साहन दिलेस. तू तरी वेगळे काय केलेस? तू माझा मुलगा ना? परंतु आपल्यासारखा उच्च विचारसरणीच्या लोकांना या जगात कोणी वावच देत नाही. अहो, ऐकलत का? अजून माधवी आली नाही, असे म्हणत सुहासिनी दिवाणखान्यात शिरली. सुबोधला अशोकच्या फोटोपुढे उभे राहिलेलं पाहून तिचेही डोळे पाणावले. ती म्हणाली, अहो, सायंकाळ होत आली आहे, माधवी अजून आली नाही हो. तिला एवढा उशीर होत नाही दररोज, मग आज एवढा उशीर का? विचार तरी करा. विचारा तिला, कुठे आहे ती? सुहासिनी, माधवी आता घरी येणार नाही. अहो, पण का? पण ती दररोज याच वेळेवर घरी यायची ना? नाही सुहासिनी, नाही. ती आपल्या घरातून निघून गेली आहे कायमची. तिने पियुष सोबत लग्न केलंय. काय लग्न? आणि माधवीने? अहो, अशोकला जाऊन आज 1 महिनाच झाला आहे आणि तिने दुसरं लग्नही केलं. अशोकला दिलेल्या वचनाची तिने पूर्तता केली म्हणे, असे अशोकच्या वडिलांनी सुहासिनीला सांगितले. अहो, पण हे घे, हे वाच, असे म्हणत सुबोधने थरथरत्या हाताने ते पत्र तिच्या हातात दिले. पत्र वाचून सुहासिनी थपकन सोफ्यावर बसत म्हणाली, आता काय करायचे हो? उद्या आपल्याला कोणी तोंड बाहेर काढू देणार नाही. बाहेर काढू देणार नाही म्हणजे काढायचा प्रश्नच येतो कुठे? चेहरा आधी जेवढा काळवंडला आहे की आता हा डाग दिसणारही नाही. समाजात दाखवायला तोंडच कुठे आहे? सुहा, काय म्हणतात हो तुम्ही? असं करताना तिला थोडीशी मनालाही वाटली नाही. एका आहे सांगायला, आणि तुला काय ठाऊक आहे? तुला सर्व ठाऊक आहे. पण मी म्हणते, हिला एवढी घाई का व्हावी? अशोकच्या चितेची राग थंड होऊ द्यायची ना. लग्न करायचे होतं तर 4-6 महिने थांबायचं. नवीन शहरात जाऊन त्या ठिकाणी लग्न केलं असते. नाही सुहासिनी, नाही. ही शरीराची भूक आहे. त्या भुकेचे शमन करणं म्हणजे मनावर दडपण ठेवणे या प्रकारची गोष्ट आहे. अहो, पण त्याला काही मर्यादा? कशाच्या मर्यादा आणि काय? अशोकने स्वतःच तिला साऱ्या बंधनातून मुक्त केलं होते. तिथं आपल्या वृद्धांच्या मर्यादा तिला किती आवडणार? सुबोध बोलत असताना काहीतरी जळत असल्याचा वास तिला आला. पोळी करपली वाटते, असे म्हणत सुहासिनी आत गेली स्वयंपाकघरात. अशोक, खरंच का रे, पोळी करपली असावी का? असे विचारत सुबोध टेबलाजवळील खुर्चीवर टेकले. तरी त्यांचे लक्ष अशोकच्या फोटोकडेच होते. मनात विचारांची गर्दी केली होती आणि एक मुक्त चिंतन सुरू झाले.
मनातल्या मनात. लग्न संस्था अस्तित्वात आहे म्हणून आज सारे व्यवस्थित आहे असं आपण मानतो. मग माधवी प्यूच्या लग्नाला त्या संस्था हा समाज मान्यता देईल का? शरीर सुख हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. वैवाहिक जीवनाच्या चौकटीत राहून हक्काचे शरीर सुख मिळवताना प्राप्त होणारा मोद काही वेगळाच असतो. शरीर सुखाच्या आहारी न जाता मिळालेले सुख काही वेगळेच असते. संभोगातून मिळणारे सुख हा प्रत्येकाचा हक्क असला तरी तो मिळवताना काही कर्तव्य पार पाडावे लागतात. ही जाण असणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवन जगताना अनेक कर्तव्य स्त्रीच्या अंगावर पडतात. त्यापैकी एक म्हणजे वैधव्य. वैवाहिक जीवनात लग्न संस्थेत तशीच एक सोय आहे. ती आजकाल निर्माण झाली नसली तरी तिला आज तडे जाऊ पाहतात. तरुण जरी अकाली एकाकी झाला तर त्याला लग्न करायची आणि पुढे जाऊन आयुष्याच्या उत्तरार्ध एवढ्या तरुणाशी विवाह करून तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याची सोय आहे. तशी त्याला परवानगी आहे. परंतु अकाली वैधव्य पत्करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत तशी सोय नाही. त्यांना अजन्म वैधव्याचा कारावास भोगावा लागतो. ही पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे आणि काही प्रमाणात वादातील आहे. कारण पूर्वजांच्या रीती पुढे चालू राहाव्यात अशी एक शपथ प्रत्येकालाच घ्यावी लागते. प्रश्न असा निर्माण होतो की त्या स्त्रीने आजन्म तसं शापमय जीवन जगणं कितपत योग्य आहे? ज्या पुरुषांना त्या 4 रात्रीचा दुरावा सहन होत नाही ते दुसरीकडे जातात. भावनांना वाट मोकळी करून देतात. त्या समाजात स्त्रियांचा आजन्म होणारा कोंडमारा तिने सहन करणे हा कितपत योग्य ठरेल? पत्नीच्या मृत्यूनंतर 4-6 महिन्यात पुनर्विवाह करणारे लोक पतीच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या स्त्रियांच्या मागे उभे राहून त्यांचे जीवन पुन्हा फुलवण्यासाठी का पुढाकार घेत नाहीत? लग्न संस्थेला समांतर विवाह संस्था का उभी करत नाहीत? शरीर सुखाची आध्यात्मिक गरज असणारे पुरुष स्त्रियांच्या पुन्हा संस्कार का फुलवत नाहीत? उलट अशा अकाली विधवा झालेल्या स्त्रियांना अंकित करण्यासाठी या समाजाचे हात शिवतात. अशा स्त्रियांशी संबंध जोडण्यासाठी तिला प्रवृत्त करतात आणि नंतर बदनामीच्या भोवऱ्यात तिला घरघर सोडतात. त्यापेक्षा तशा विधवांना सन्मानाने घरात घेऊन तिचे वैधव्याचे कुंकू पुसून तिच्या ललाटी सन्मानाचा टिळा सदवेचे कुंकू का लावत नाहीत? अशा विधवांवर लैंगिक अत्याचार करण्याच तितकेच जवळचे असतात. दीर, सासरे, इतर नातेवाईक पडद्याआड तिचे लैंगिक शोषण करून तिला बदनाम करतात. समाजमान्य नाते तिच्याशी का जोडत नाहीत? ज्याप्रमाणे सर्वांना विशेषतः पुरुषांना त्या प्रेमाची त्या सुखाची गरज असते तशीच गरज त्या विधवेलाही असते. हे का कोणी मानत नाही? तिच्यावर अत्याचार करण्यापेक्षा तिला हक्काचे सुख का देत नाही? हा विचार समाजाने करायला हवा. लैंगिकदृष्ट्या अपंग असलेल्या तरुणाला जेव्हा लग्नापूर्वीच समजते की स्त्रीला आवश्यक असलेले सुख तो देऊ शकत नाही तेव्हा तो लग्न का करतो? त्याचे कुटुंबही त्याच्यावर लग्नासाठी सक्ती का करते? तशा लग्नानंतर त्याचे वैवाहिक जीवन अंधातरी तर असतेच, परंतु नुकतेच उमलू लागलेले फूल त्या तरुणीचे आयुष्य का बर्बाद करावे? पहिल्या रात्री जेव्हा पती पत्नीला त्याचा अधूपणा समजतो तेव्हापासून त्या सदवेच्या कपाळी वैधव्याचा शाप येतो. दोघांमध्ये एक संघर्ष उभा राहतो. पत्नी तिच्या हक्काच्या सुखासाठी तळमळते. तिला समजून घेण्याऐवजी स्वतःचे पंगुत्व लपवण्यासाठी तो तिला छळायला सुरू करतो. शिव्या, मार, डागणं अशा छळानंतर तिचा लैंगिक छळ सुरू होतो. स्वतःची अतृप्त अपूर्ण वासना पूर्ण करण्यासाठी तो विकृत बनतो. तिच्या पाठीशी
दिरडे करतो. तिची भूक उफाळून वर येऊ नये म्हणून तो तिच्यावर वेगवेगळे अत्याचार करतो. शारीरिक भुकेपेक्षा शुद्ध सात्विक प्रेम न मिळालेली ती पत्नी जागेवरच तरमडते. सारे अत्याचार सहन करते. तशातच तिच्या जखमांवर अडवार पुंकल गारणारी कुणी भेटला तर त्याचे वय, त्याच्याशी असलेले नातं विचारात न घेता ती त्याच्या बाहूत जाते. तिला हवे असलेले सुख, तिला तृप्ती देणारे ते संबंध जसे समाजाच्या लक्षात येतात तसे तिच्या नवऱ्याच्याही लक्षात येतात. मग त्या संबंधाच्या शेवटी नवरा किंवा प्रियकर दोघांपैकी कुणाच्या एकाच्या अंतामध्ये होतो. जे पुरुष लैंगिकदृष्ट्या कुचकामी आहेत त्यांनी खरं तर कोणत्याही परिस्थितीत लग्न करू नये. परंतु काही अपवादात्मक परिस्थितीत लग्न केले किंवा लग्नानंतर काही कारणांमुळे पंगुत्व असलेल्या तरुणांनी स्वतःचा दोष लपवण्यासाठी पत्नीवर अत्याचार करणे योग्य आहे का? तशा परिस्थितीत शारीरिक प्रेमापेक्षा ही त्या स्त्रीला पुरुषाचे प्रेम 4 शब्दही अमृतकणासम भासतात. त्यामुळे तिची संसारवेल बहरते. तिच्यात एक चैतन्य निर्माण होते. शेवटी तिलाही भूक असतेच. त्यावेळी तिच्या त्या नैसर्गिक भूकेकडे पूर्वग्रह दूषित दृष्टीने न पाहता एक विशाल दृष्टिकोन उदार अंतःकरणाने पाहावे. तिच्या भूकेचे शमन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून होणारे नसते, तर तिच्या कोंडलेल्या भावनांना वाट मिळणे आवश्यक असते. परंतु कालांतराने ती स्त्री पापाच्या मार्गाने लपून छुपून जाण्यापेक्षा तिच्या पतीनेच तिला त्या पथावर राजरोसपणे का सोडू नये? तिच्या भुकेचे शमन तो स्वतः करण्यासाठी असमर्थ असताना इतर मार्गाने का करू नये? असे अधुपती अनेक पती पुढे आले. त्यांच्या तणमडणाऱ्या पत्नीला पुन्हा विश्वासाच्या मित्राच्या, भावाच्या, परिचिताच्या मिठीत सोडून स्वतः तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, तेव्हाच खरी श्रीमुक्ती घडेल. असे एक ना अनेक विचारांच्या भोवऱ्यात सुबोध कितीतरी वेळ गरगरत होता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.